Good morning to all of you. Today we discuss about the inorganic chemistry of TYBSc. Chapter number 1, synthetic methods of nanomaterials, which is the lecture number 2. Now we can discuss about the sol gel process. In this process, which is a very known and it is since from it is since from late 18,000. uh, the versatility of the technique has been rediscovered in the early 19th 17th century when glasses were produced without the high temperature melting process. Sol gel, which is a chemical solution process used to make ceramic and glass materials in the form of thin films, फायबर्स अँड पावडर. आता ही जी काही सोलजेल प्रोसेस जी सोलजेल प्रोसेसमध्ये आता तुम्हाला काय करायचं आहे जनरली. जस्ट अ मिनिट. हां, सोलजेल प्रोसेस इन दिस इज अ व्हेरी known and it is usually used for the formation of thin films, then most of the fibers and the powders. Generally, it is a chemical solution. Sol-gel means it is a chemical solution and which is used for making सिरॅमिक अँड ग्लास मटेरियल्स. आता सिरॅमिक आणि ग्लास मटेरियल जर तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्हाला सोल्जर हे केमिकल सोल्युशन तिथं यूज करावं लागेल. कुठल्या फॉर्ममध्ये यूज केलं जातं ते सिरॅमिक अँड ग्लास मटेरियलवर जे फॉर्मेशन केलं जातं कसलं फिल्म्स, फायबर्स आणि काय पावडर्स. सोल्जर इज अ कोलायडल that the disperse phase is so small that the gravitational force do not exist. Only van der Waals forces and surface changes are present. आता इथं दोन प्रकारचे फोर्स असतात, एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि एक व्हॅन डर वाल फोर्सेस. जेव्हा कोलायडल सोल्युशन इन फॉर्ममध्ये असतं तेव्हा, म्हणजे सोल फॉर्ममध्ये असतं तेव्हाच. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा काय असतो, स्मॉल असतो, पण व्हॅन डर वाल फोर्सेस जो काय असतो तो थोडा जास्त असतो. अशा वेळेस सरफेस चेंज पण क्रिएट होत असतं. किंवा मग त्याला मॉलिक्युलर सस्पेन्शन म्हटलं तरी चालेल. सॉलिड पार्टिकल्स, बरोबर आहे, ऑफ आयन्स इन अ सॉल्वंट्स. अ जेल इज अ सेमी रिजिड मास. आता सोल पाहिलं आपण, विच इज अ कोलायडल, अँड जेल विच इज अ वॉट, सेमी रिजिड मास दॅट फॉर्म्स वेन द सॉल्वंट फ्रॉम द सोल्युशन बिगिन्स टू इव्हॅपरेट. बरोबर आहे. केव्हा म्हणजे सॉल्वंटमधलं जे काही सोल्युशन असेल ते जर इव्हॅपरेट व्हायला सुरुवात होत असेल and the particles or ion left behind begin to join together in a continuous network. मग तुम्हाला एक झिगझॅग मोशनमध्ये ते पार्टिकल्स जॉईन होत राहतील, बरोबर आहे. आणि पार्टिकल जॉईन झाल्यानंतर तुम्हाला काय फॉर्मेशन भेटेल, जेलच्या फॉर्ममध्ये भेटेल, बरोबर आहे. म्हणून त्या जेलला काय म्हटलं जातं जनरली, सेमी रिजिड मास म्हटलेलं असतं, बरोबर आहे. विच इज अ फॉर्मेशन ऑफ बिटवीन द आयन्स ऑर पार्टिकल्स which is joined in a zigzag manner or it is a continuous manner. So we will give a semi-rigid mass which is called as what, gel. So sol is colloidal and gel is a semi-rigid mass. Experimental technique of the sol gel process. The sol gel process is a wet chemical technique that uses either a chemical solution or colloidal particles to produce an integrated network which is called as what, gel. मग आता सुरुवातीला काय केलेलं असतं त्यांनी, एक केमिकल सोल्युशन घेतलेलं असतं, बरोबर आहे. एक तर केमिकल सोल्युशन घ्या किंवा कोलायडल पार्टिकल घ्या, बरोबर आहे. कोलायडल पार्टिकल काय असतं, नॅनो पार्टिकल असतात त्याच्यामध्ये, आणि त्याच्यापासून जे काय फॉर्मेशन होणार आहे त्याला काय म्हटलं जातं, जेल म्हटलं जातं. म्हणजे पहिली प्रोसेस काय, फॉर्मेशन ऑफ इंटिग्रेटेड नेटवर्क इन द फॉर्म ऑफ वॉट, जेल. ते झाल्यानंतर मेटल अल्कोक्साइड, मेटल क्लोराइड्स आर टिपिकल प्रिकर्सर and they undergo hydrolysis or polycondensation reaction to form a colloid, a system composed of nanoparticle dispersed in the solvent. अशा वेळेस जे काय प्रिकर्सर तुम्ही घेणार आहे ते प्रिकर्सरचं वर्क काय, तर हायड्रोलिसिस करून देणं, बरोबर आहे, और पॉलीकंडेन्सेशन रिॲक्शन which is a colloidal system and usually it is composed in the form of nanoparticles which is dispersed in the what, solvent.
The solution evolves then towards the formation of an inorganic continuous network containing liquid phase called as what? Gel. So here formation of inorganic continuous network which is called as what? Liquid phase in the form of gel. Formation of metal oxides involves connecting the metal centers with oxo, that is formation of MOM. आता मेटल ऑक्साईडचं फॉर्मेशन जेव्हा असेल तेव्हा मेटल सेंटर्स काय होतात, कंबाईन होतात. मग ते कंबाईन होताना एकदा ऑक्सो फॉर्ममध्ये किंवा हायड्रॉक्सो फॉर्ममध्ये. मग ऑक्सो फॉर्ममध्ये असेल तर काय MOM या फॉर्ममध्ये असतो त्यांचं लिंकेज. हायड्रॉक्सो फॉर्ममध्ये असेल तर काय लिंकेज असतो MOHM विच फॉर्म्स द ब्रिज बिटवीन द टू मेटल्स. Therefore generated metal oxo or metal hydroxo polymers in a solution. मग आता हे काय मेटल ऑक्सो आणि मेटल मेटल हायड्रॉक्सो पॉलिमर तयार होत आहे ते काय राहतं इन द फॉर्म ऑफ जेल. मग अशा वेळेस मेटल काय होतात, कनेक्ट होतात. आफ्टर अ ड्राईंग प्रोसेस, आता ड्राईंग प्रोसेस झाल्यानंतर लिक्विड फेज इज रिमूव्ह फ्रॉम द जेल. जेलमधून जे काय लिक्विड असेल ते रिमूव्ह केलं जातं बाय युजिंग द थर्मल ट्रीटमेंट. त्या प्रोसेसला काय म्हणतात, मग रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला थर्मल ट्रीटमेंट म्हणतात. त्यालाच कॅल्सिनेशन म्हटलं तरी चालेल. मे बी परफॉर्म इन ऑर्डर टू फेवर फर्दर पॉलिकंडेन्सेशन अँड इनहेन्स मेकॅनिकल प्रॉपर्टी. अशा वेळेस काय होतं, पॉलिकंडेन्सेशन वाढतं आणि त्याच्यामुळे काय होतं, मेकॅनिकल प्रॉपर्टी जे आहेत त्या काय होतात, इन्क्रीज होत असतात. बरोबर. पुढच्या स्लाईडमध्ये पाहू. आता याच्यात मिक्स मेटल सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे. बरोबर आहे. कंटेनिंग सायट्रिक ॲसिड ॲज अ ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्सिंग एजंट. मग स्टरिंग केल्यानंतर कोणत्या फॉर्ममध्ये गेलं, ते कोलायडल फॉर्ममध्ये गेलं, म्हणजे सोल्युशनच्या फॉर्ममध्ये गेलं. बरोबर आहे. मग हे सोल्युशनच्या फॉर्ममध्ये ते गेल्यानंतर स्टरिंग झाल्यानंतर तुम्हाला ते कोणत्या फॉर्ममध्ये भेटेल, हिटिंग केल्यानंतर जेलच्या फॉर्ममध्ये भेटेल. बरोबर आहे. आणि जेलच्या फॉर्ममध्ये भेटल्यानंतर त्याला इव्हॅपोरेट करायचं. इव्हॅपोरेटिंग झाल्यानंतर तुम्हाला त्याचं काय करावं लागेल, मग पॉलिकंडेन्सेशन करावं लागेल, म्हणजे हायड्रोलिसिस करावं लागेल किंवा कंडेन्सेशन करावं लागेल. आणि ते त्या फॉर्ममध्ये आल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, नॅनो क्रिस्टलाइन पावडर भेटेल. म्हणजे पहिले सोल्युशन घेतलं, त्याला स्टरिंग केलं, तेव्हा सोलच्या फॉर्ममध्ये आलं, सोल्युशनच्या फॉर्ममध्ये आलं, सोल्युशन पार्टिकल्सच्या फॉर्ममध्ये आलं, कोलायडल फॉर्ममध्ये आलं, त्याच्यानंतर ते जेलच्या फॉर्ममध्ये आले. बरोबर आहे. नंतर इव्हॅपोरेट केल्यानंतर त्याच्यातनं काय झालं, मग लिक्विड गेट आउट झालं. ठीक आहे. इव्हॅपोरेट झालं म्हणजे लॉस ऑफ वॉट, डिहायड्रेशन मीन्स वॉटर. आणि अशा वेळेस त्यानंतर हायड्रोलिसिस जर केलं तुम्ही, बरोबर आहे, तुम्हाला कुठल्या फॉर्ममध्ये भेटेल, एक पावडर फॉर्म भेटेल विच इज अ नॅनो क्रिस्टलाइन पावडर. टॉप डाउन अप्रोच. Top down involves the breaking down of the bulk material onto nano-sized structure or the particles. Top down synthesis techniques are extension of those that have been used for producing micron-sized particles. So there is a two process, it is top down process or top on process, top up process and top down process. So we will discuss about the top down process. So here in top down process, which is amongst the formation of nanometers, which is high energy, which has widely been used for the synthesis of various nanomaterials, nanogels, nanoalloy, nanocomposites, etc. Here the top-down synthesis techniques are used, have been used for producing micron-sized particles. So if you suppose you will have the micro-sized particles, then you should follow the techniques of top-down approaches. After the top-down approaches, which is simply and depend either on removal or division of bulk materials or a miniaturization of the bulk fabrication process to produce the desired structure with the appropriate what properties. So here top-down process, which is a very equally and important process for the fabrication of the bulk materials or the removals of the that kind of miniaturizations, which is usually produce the desired structure with correspondence properties. The biggest problem with the top-down approach is the imperfection of the surface structure. And the surface structure काय असतं त्याच्यात imperfect असतं. For example, nanowires made by lithography are not smooth. This is the drawbacks and may contain a lot of impurities. So nanowires contains an impurity and which then further shows the structural defects on its surface.
So this is the biggest imperfection of the surface structure by using the top-down approaches. Example of such techniques are high energy weight ball millings, electron beams lithographies, atomic force manipulations, gas phase condensations, aerosol spray, etc. This is the examples of top-down approaches. By using this formation, the electron beam lithography takes place, atomic force manipulation takes place, gas phase condensation takes place, aerospace uh, technique also used by using the top-down approaches. Next, this is the top-down approaches during the formation. This is the bottom-up approach to top-down. This is the bulk. Bulk is then cutting into the form of powder. After the powder formation, it goes transfer into the nanoparticles, then the clusters and the atoms. So bottom approaches, atoms is converted into clusters. Generally, clusters are formed into the nanomaterials. The nanomaterials are formed into powder. The powder is formed into what? Bulk materials, which is a downs. Mechanical alloying. Mechanical alloying takes place via repeated plastic deformation, fracturing and cold welding of powder particles in a high energy ball mill. This is the mechanical alloy, which is a plastic deformations and goes the cold weldings of powder particles in a high energy ball mill. It as a method can produce extremely small grain size, that is 2 below and 10 nanometers. So it is useful properties for micro-sized nanoparticles or small grain-sized nanoparticles. Metastable phases with contains the crystalline and amorphous and high concentration of lattice defects. The process in a mixture of two ductile materials notice the formation of layers that get randomized lattice. The equipment of mechanical alloying ball mills produce a mixture of impact and shearing frictions between the balls, producing the mixing and alloying the needles. Planetary mills and attributions produce more fixed range. The dominant form of actions in the vibratory and shaker mills is impact compressions, which available mill range from small laboratory versions to a large industrial mills. So this is the process of mechanical alloying. What happens during the mechanical alloys? The balls and the container walls gets coated with the processed powder. The ball mills and the containers which having the container walls which is getting coated with the processed powder, which is a part of powder remains free, powder free. Collision can both deposits and remove the powders from the surface and leading to mixing and homogenization. Powder gets caught between the colliding balls and the container walls, the which collided provides impacts and shears. The both fractured and cold weld particles. Grain size decreases, lattice defects also accumulate or collected. Due to the grain size decreases, lattice defects are formed during the mechanical alloying. The alloying solid state reaction takes place both by direct mechanical effects and the effects in enhanced diffusion. Uniform powder is forms. The product of mechanical alloying is a fine powder with the particles typically a few times 100 micrometer in diameter, which consisting of grain that are small about 10 nanometers. So end of this chapter. Thank you very much.